मतदान 500 रुपये 2000 रुपये दारूची बाटली कोंबड्या घेऊन करणार असतील तर मतदारांच्या मेंदूचं काय करणार? त्याचा प्रश्न होता. कामगार ठेकेदारीवर आले. ठेकेदारीवर येईपर्यंत या देशाच्या सत्तेचं मतदार नेमके काय करत आणि त्याचं बौद्धिक घेण्याची काय यंत्रणा, मतदान कुठल्या मुद्द्यावर करणार आहात? तर ही जी भ्रष्ट सवय लागली राजकारणी भ्रष्टाचारी, तर मग समाजाबद्दल प्रश्न विचारायचा मला की समाज जर 500 रुपये रुपये घेऊन मतदान करणार असेल तर हा समाजाला भ्रष्टाचारी नाही म्हणायचं. मी पोलीस स्टेशनला गेल्यावर वशिला लावून पोलिसांकडनं काम करून घेणार असेल किंवा पोलिसांना घाबरणार असेल तर हाही भ्रष्टाचारातच येतो ना प्रकार. पोलिसांची भीती वाटणं हा भ्रष्टाचार आहे. त्यांना वकिली कळत नाही, त्यांना संविधान कळत नाही. अधिकार तर कळतात. एक वाक्यात ऐकलं असेल की पोलीस नोकर आहे, सेवक आहे. तुम्ही त्यांची बेअदबी करू नका सेवक म्हणून, पण पोलिसांची काय काम आहे? एवढी वर्ष जर इथं पोलीस 150 वर्ष पोलीस काम करतायत तर पोलिसांची माहिती करून घेणं हे नागरिकांचं काम नाही का? तुमच्याकडे काय व्यवस्था आहे? पोलिसांची कामं काय काय आहेत? संविधानानं दिलेले हक्क आणि संविधानानं सांगितलेली कर्तव्य यातलं किती लोकांपर्यंत ज्ञानानं पोहोचलं आणि किती लोक कार्यवाही करतात? वेळ येईल तेव्हा इथले नागरिक सुद्धा संविधानाला बगल मारून वाटतात, त्याला भ्रष्टाचार म्हणतात. पुढारी संविधानाला गुंडाळून ठेवून काहीतरी करत राहतात, म्हणजे निव्वळ भ्रष्टाचार नव्हे. शासकीय अधिकारी संविधानाला वळसा घालून काहीतरी करतात, म्हणजे निव्वळ भ्रष्टाचार नव्हे. तिथला बहुसंख्य समाज हा लाचलुचपती, वशिले, कॉप्या करणं असे अनेक गुन्हे करतो. वाहतुकीचे नियम तोडणं, अनधिकृतपणे घरं बांधणं, घराची 10 फूट जागा असेल तर 11 फूट करणं, वर मजल्याला परवानगी नसते. या देशाचे कायदे पाळणारा समाज आहे का? आणि या कायद्यांची जाणीव देणारी यंत्रणा आहे का? नागरिक शास्त्र शिकवणारी यंत्रणा आहे का? तर मग आता प्रत्यक्ष याच्यावर येऊ, माझ्या राजकीय विचारावर येऊ. मी सत्तेत आलो तर असं बोलतो मी थोडं. मी सत्तेत आलो तर पहिली गोष्ट करीन ती म्हणजे एका माणसाला एका पदासाठी फक्त 2दाच निवडून येण्याची संधी. सरपंच झालायस का तर 2दाच सरपंच, तिसऱ्यांदा नाही. तिसऱ्यांदा पंचायत समिती, तिसऱ्यांदा झेडपी. झेडपीला 2दा गेलं का मग पुढं विधानसभा, परत झेडपी नाही तिसरं, विधानसभा 2दाच, लोकसभाही 2दाच आणि पंतप्रधान की 2दाच. मुळात लोकसभाच 2दा आपोआपच. आणि सगळ्यात महत्वाचं, मी इथल्या सगळ्या यंत्रणांचं सरकारीकरण करून टाकलं. एक भांडवली वाक्य असं सांगितलं जातं की सरकारी यंत्रणा काम नाही करत. हो का? मग संसद द्या ठेकेदारीवर चालवायला. संसद, विधानसभा या निवडून येऊन चालवा. झेडप्या, पंचायत समित्या, ग्रामपंचायत आणि बाकीची जेवढी सगळी कामं आहेत ती ठेकेदारांनी करायची. कंत्राटी, या देशातली कंत्राटी कामं मी बंद करून टाकेन आणि सगळ्यांना शासकीय नोकऱ्या देईन. मजूर लागतात ना, मजूर शासकीय असतील. कळतंय मी काय म्हणतोय ते? फार गंभीर आहे. सार्वजनिक बांधकाम खातं नावाचं खातं आहे. त्याला मंत्री आहेत, त्याला अधिकारी आहेत, पण त्याला मजूर नाही आहेत. बरं, काम सतत चालू आहे तर मी नोकरीवरच ठेवीन ना. मी शासकीय अधिकारी म्हणून, कलेक्टर म्हणून हा लोणार ते जालना रस्ता बांधायचा आहे. ॲज अ इंजिनियर मी पैसे मंजूर करतो 104 कोटी आणि अरुण मापारीला सांगतो तू ठेका घे. त्याला कशाला ठेका देतो?
कशाचा ठेका घेतोय तो? यंत्रसामुग्री आणण्याचा आणि मजूर पुरवण्याचा. ती यंत्रसामुग्री सरकारीच असली पाहिजे आणि मजूरही सरकारीच असला पाहिजे ना. मध्ये हा जो इंजिनियर आहे ना, बरं त्याच्याकडे सब इंजिनियर वगैरे बरेच पदाधिकारी असतात. हे पदाधिकारी लक्ष ठेवू शकतात ना ठेकेदाराचं. इंजिनियरचं काम काय आहे? इंजिनियरचं काम काय? रस्त्यावर उभं राहून ठेकेदार काय करतो? करून घेतो काम. हो का? मग इंजिनियर काय करतो? हो का? हो का? मग ठेकेदार काय करतो? मग हे इंजिनियर का नाही करणार? ठेकेदार म्हणजे प्रायव्हेट इंजिनियर. मग इंजिनियर का नाही करणार? इंजिनियरचं सब इन्स्पेक्शन करतो म्हणजे काय करतो? इन्स्पेक्शन म्हणजे तिथं उभं राहायला पाहिजे त्याला. किती लेयर्स आहेत? खडी, डांबर, सिमेंट, वाळू मॉनिटर केलंच पाहिजे. आणि हे सगळं ठेकेदारी बंद. हे मी सत्तेत आले करेन. दुसरं, संपूर्ण आरोग्य क्षेत्राचं मी राष्ट्रीयकरण करेन. ठेकेदारीचं मी राष्ट्रीयकरण करीन. आरोग्य व्यवस्थेचं पूर्ण राष्ट्रीयकरण करीन. वरनच बिलं तयार होऊन येतील. स्टेन ऑपरेशनचा खर्च किती? 9,250 कोटी एवढा. आणि हे सरकार देईल. मी आरोग्य व्यवस्थेचं राष्ट्रीयकरण करेन. खाजगी दवाखाना एकही नाही, खाजगी डॉक्टर एकही नाही. ज्यांना खाजगी प्रॅक्टिस करायची त्यांना कृपया अमेरिकेला जायचं आहे. पण दरम्यान मी तुला 5 वर्ष शिकवलंय, तर दरवर्षीचे तुझे 50 लाखाप्रमाणे 2.5 कोटी रुपये होतात. तू अमेरिकेला जाण्याचा दंड 2.5 कोटी दे. डॉक्टर व्हायचंय का? हो. पण सरकार तुला पगार दे आणि एकही खाजगी दवाखाना नाही. दुसरं, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं मी राष्ट्रीयकरण करीन. खाजगी शाळेला परवानगी नाही. नो डीम्ड. कसलं सगळ्यात मला तर नेहमी वाटतं असलेलं तेज आहे ना आपले, तर ते असं डीम करत जाणं म्हणजे डीम्ड. आणि देशातली पहिली डीम्ड तो डॉक्टर होता. मास्तरांकडनं ग्रंथ लिहून घेतलेला. कोण? असं नाव घेऊ नये, त्यांना काय वाटेल. मी त्यांच्या विरोधात काम केलेलं आहे पोलीसकडे. रेकॉर्ड होते ना माझं भाषण. मला शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करायचं. सगळ्यांना शिक्षण मोफत आणि सगळं शिक्षण मोफत. हिला सगळे मोफत. आणि शेतीला, शेतकऱ्यांना 2 प्रकारची मदत करायची. शेती पेरण्यासाठी, मशागतीसाठीचं सगळं भांडवल सरकार म्हणून मी देईन आणि त्याचं सगळं उत्पन्न मी विकत घेईन. हे कुठल्या तरी देशात आहे नाही. माझं भाषण चालू आहे, मध्ये नाही. ही कम्युनिस्ट आयडिया नाही. शेतकऱ्याचं सगळं जबाबदारी मी घेईन. नैसर्गिक संकट पण आणि शेतीचं राष्ट्रीयकरण करणार नाही. शेतकऱ्याच्याच मालकीची शेती राहील, पण त्याचा सगळा खर्च मी सरकार म्हणून देईन आणि त्यानं काढलेलं उत्पन्न आहे ते मीच विकत घेईन आणि ते मीच विकीन देशभर. किंवा काही करीन त्याचं नाही. ज्वारीची दारू बनवणे, जे काही उद्योग आहेत, बाजारपेठ माझी असेल, सरकारची. शेतकरी बाजारात जाणार नाही. पाणी विकण्यावर पूर्णपणे बंदी आहे. टोल नाके पूर्ण बंद. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, खाजगी वाहनांना पूर्ण बंदी. माझ्या 10 कार्स आहेत, मग 2 मर्सिडीज द्याव्या लागतात. नकोच, बसनं जा. अजून एक थोडं जास्ती बोलतो. मंत्रिमंडळानं आणि आमदारांनी विधानसभेचं जेव्हा अधिवेशन चालू असेल
त्याच काळात फक्त राजधानी दिसायचं आहे. बाकीच्या दिवशी त्यांना घर नाही. ते दोनच निवडून येणार आहेत. त्यांनी जाऊन तालुक्याचा आमदार असेल तर तालुक्याच्या आमदारानं आठवडाभर स्वतःच्या तालुक्यात फिरायचं आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 6 त्याला जो सचिव दिलाय त्यानं आमदार कुठं कुठं होता याचं रेकॉर्ड द्यायचं आणि ते जाहीर होत आहे रोज. आज आमदार इथं आहे, आज आमदार इथं आहे. आमदार आठवडाभर मतदारसंघातच राखला पाहिजे. महापुरुषांच्या सगळ्या जयंत्या पुण्यतिथ्या बंद. शासकीय पातळीवर आज या महापुरुषाची पुण्यतिथी आहे असं जाहीर केलं जाईल. आपापल्या घरी एकदा सॅल्यूट ठोका, काम संपलं. सुट्ट्या धार्मिक बंद. माझा धर्म अमुक आहे, रमजान आहे आमचं, रजा. अख्ख्या देशाला सुट्टी नाही. रमजान मुसलमानांचं, मुसलमानांना इथून पाकिस्तानात हलवलं पाहिजे, घालवलं पाहिजे आणि मग सुट्टी का घेतली? रमजानमध्ये सुट्टी नाही घेतली पाहिजे. काय खान हो शेख चिखलकर म्हणतो. कळतंय? हे कधी होईल? ते इथली समाज व्यवस्था होईल. तर एक मिनिट तर इथली समाज व्यवस्था बौद्धिकतेनं या विचारांची व्हायची असेल तर सत्ता नीट राहते. आणि तुमचा आवाज राजकीयच असला पाहिजे तर आपल्याला राजकारण करायचंय. तुम्ही विचारलं मला अक्षर मानवचं काय काम आहे, तर मी निवडणुकीत नाही जाणार, पण हे मुद्दे मांडील हे असं झालं पाहिजे. आपल्याला ही सगळी व्यवस्था बदलायची आहे आणि मग त्याचा जो कामगार आहे ना, ठेकेदार, कंत्राटी, त्याचा प्रश्नच उद्भवतो. हे उत्तर होतं की मी ही व्यवस्था बदली. ते एकट्या कामगाराचा प्रश्न नाही. आता शिक्षण क्षेत्राचं घ्या, आरोग्य क्षेत्राचं घ्या, कुठल्याही क्षेत्राचं घ्या, वाटोळ झाले, सार्वत्रिक वाटोळ झाले. हे दुरुस्त करायचं असेल तर मला इथला समाज दुरुस्त केला पाहिजे. समाज दुरुस्त केला तर इथलं राजकारण दुरुस्त होतं. राजकारणी असलेच पाहिजेत, पण मग हे असे असले पाहिजे. हे निर्माण करायचे असतील तर अक्षर मानव वाढवलं पाहिजे. कळलं का काम? त्यामुळं तो निलाद्रीपणा दाखवला ना काकू, दे रे 500 रुपये, हे पावती तुला, काही बिघडत नाही. कारण तो नागरिक आहे. मला तुम्हाला आजच्या बैठकीत हे सुचवायचं, आता 140 कोटी लोक आहेत. घाईघाईनं आधी सदस्य करून घ्या, कारण पुढच्या आणखी 3 महिन्यांनी आणखी 1 कोटी वाढत. तुमचं चॅलेंज वाढत. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट सांगतो, आत्ताच सभासद करा 140 कोटी. याचं खरं कारण 2050ला भारताची लोकसंख्या किती होईल? 200 कोटी. हा? 200 कोटी. 90 कोटी होईल. 90 कोटी कमी होणार आहे. भारताची लोकसंख्या 2050 साली 90 कोटी होणार. लॉस कितीचा आहे? 50 कोटी. 50 कोटी झाले. 50 कोटी गुणिले 500 किती झाले? त्यामुळे घाईघाईनं करा. अगदी अंत्यविधीला बोलवलं ना